ऊर्जा देने के लिए नांदेड़ में अमित भाई आए हैं। जोरदार घोषणा होनी चाहिए। भारत माता की वंदे, छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय श्री राम, जय जय श्री राम, हर 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 हर। आधुनिक भारताचे लोहपुरुष आणि ज्यांच्या सहवासात आल्यानंतर आपल्या सर्वांना ऊर्जा मिळतात असे देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितभाई शहाजी, महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या नेतृत्वामध्ये हा महाराष्ट्र देशात क्रमांक 1 आणण्याकरता ज्यांनी संकल्प केला आहे असे अष्टपैलू कर्तृत्वाचे धनी आमचे नेते, आपले सर्वांचे नेते माननीय देवेंद्र फडणवीसजी, आपले लोकप्रिय खासदार प्रताप पाटील चिखलीकरजी, माननीय पालकमंत्री गिरीश महाजनजी, मंत्री अतुल सावेजी, मंत्री भागवत कराडजी, माननीय संभाजी निलंगेकरजी, माननीय प्रवीण दरेकरजी, माननीय आपले सर्व खासदार, माननीय प्रतापजी चिखलीकरजींनी व्यासपीठावरच्या सर्व आमदार आणि सर्व खासदारची नावं घेतली आहेत। त्यामुळं आपण सर्व उपस्थित बंधू भगिनी, खरं तर आज आपण सर्व गुरु गोविंद सिंग यांच्या पवित्र पदस्पर्शाने पुनीत झालेल्या नांदेडच्या या नगरीमध्ये मी नतमस्तक होतोय। या जिल्ह्यात चक्रधर स्वामीच्या चरणी वंदन करतो। महाराष्ट्रातील शक्तिपीठ माहूरच्या आपल्या सर्वांच्या आराध्य दैवत माता रेणुकाच्या चरणी मी नतमस्तक होतो। आणि खरं तर आज माननीय अमित भाई आणि देवेंद्रजी आपल्या समोर महाजनसंपर्क अभियान हे मांडणार आहेत। आणि खरं तर आजपासून पुन्हा एकदा या जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या 3 कोटी घरापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प आपल्याला आज या ठिकाणी आपल्याला करायचा आहे। खरं तर आपल्याला माननीय पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारच्या कामगिरीचं आपण पुन्हा एकदा जोरात टाळ्या वाजवून आपलं अभिनंदन केलं पाहिजे। 9 साल में मोदी जी ने किया हुआ काम, इनका अभिनंदन होना चाहिए। एक बार जोरदार ताली बजा के मोदी जीच्या कामाचं अभिनंदन आपण सर्वप्रथम केलं पाहिजे। खरं तर मोदी सरकारच्या कामाबद्दल आपण नेहमीच सांगतो की मोदी सरकारच्या कामामध्ये सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण हे जे आपण या ठिकाणी आपल्या पत्रकामध्ये लिहिलं आहे, आपल्या प्रत्येक बोलण्यात आपण बोलतो। खरं तर माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 2014 आणि 2019 मध्ये जो जाहीरनामा माननीय अमित भाई आपने अध्यक्ष होने के समय दिया था, त्या जाहीरनामापेक्षा जास्त कामं या देशामध्ये झालीत। आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी आपल्याला अभिमान आहे। खरं तर सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण हा नारा नाही आहे, तर भारत सरकारच्या कामाचं मोठं स्वरूप आहे। आणि म्हणून मला आठवतं जेव्हा 5 जूनला 3 मूर्ती भवनमध्ये मोदी सरकारच्या कामाचं अमृतकाल की ओर या पुस्तकाचं जे विमोचन झालं, माननीय अमित भाई आपने इस पुस्तक में जो प्रस्तावना की है, जो प्रस्तावना दी है, वो हमारे लिए प्रेरणादायक है। आपने ऐसा लिखा है कि राज करना अलग चीज है, और गरीब कल्याण के लिए एक उद्देश्य के साथ प्रधान सेवक के रूप में सरकार चलाना अलग बात। प्रधानमंत्री से प्रधान सेवक का भाव ये केवल शब्द नहीं है, बल्कि देश का नेतृत्व करने वाले व्यक्तित्व का समर्पण भाव है। ये संस्कारों को
परिवर्तित करने वाला रास्ता है। हम तो राजपथ सुनने के आदी हो चुके थे, लेकिन हमारे प्रधान सेवक ने राजपथ को कर्तव्य पथ में बदल दिया है। माननीय अमित भाई, आपके प्रेरणा ये है, इसके लिए एक बार अमित भाई का जोरदार ताली बजा के हम पूरी मराठवाड़ा की जनता स्वागत करेगी। जो प्रेरणा मिलती है आपके संबोधन से, हमें प्रेरणा मिलती है। खरं तर माननीय मोदीजींना आपण एक मत दिलं। आज बघा एक मत किती महत्वाचं आहे। त्या मतानी 65 वर्षाची परंपरा तोडली। 65 वर्षाची परंपरा होती सत्तेपासनं पैसा आणि पैशापासनं सत्ता, पण मोदीजींनी सत्तेपासनं विकास आणि विकासापासनं गरीब माणसाचं कल्याण करण्याचं आपल्याला योजना दिली। आणि वोट बँकेचं राजकारण हे रिपोर्ट कार्ड, आज माननीय अमित भाई देवेंद्रजी 9 वर्षाचा रिपोर्ट कार्ड मांडणार आहेत। देवेंद्रजी महाराष्ट्राचा मांडतील, पण आज जी परंपरा आली आहे, मत घेतल्यानंतर मत हे कर्ज असतात आणि कर्ज हे व्याजासहित काम करून परत द्यावं लागतं, जे प्रताप पाटील चिखलीकरजी या ठिकाणी मांडलं आहे। खरं तर म्हणून मी या ठिकाणी सांगितलं, सत्तेपासनं समाजाच्या शेवटच्या माणसाचा विकास करण्याची योजना या ठिकाणी झाली आहे। मग या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे, खूप वेळ नाही आहे, पण मोदीजींच्या नेतृत्वात 2014 मध्ये, देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये 2014 पासून 19 मध्ये खऱ्या अर्थाने या डबल इंजिन सरकारने 40 वर्षात जेवढे कामं झाले नाही तेवढे कामं देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना मोदीजींच्या नेतृत्वामध्ये, अमित भाईच्या नेतृत्वात झाले। हा महाराष्ट्र बदललाय, हा महाराष्ट्र बदलतोय। कधी आपण समृद्धी महामार्गाची संकल्पना केली नाही, देवेंद्रजी मांडतील, पण खरं तर आज माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला वाटतं की एक कमळाचं मत किती महत्वाचं आहे, एक कमल का वोट कितना महत्वपूर्ण आहे। एक कमळाचं मत आपण तर मत कुणालाही देतो, पण एक कमळाचं मत देश बदलू शकतं, एक कमळाचं मत महाराष्ट्र बदलू शकतं। खरं तर या ठिकाणी आपल्याला दाखवलं आहे। मधल्या काळामध्ये बीच में माननीय अमित भाई हमारे यहाँ सरकार आई थी, मैंने भी 4 मुख्यमंत्री देखे, कांग्रेस के भी 3 देखे, देवेंद्र जी के साथ तो मैंने काम किया है, लेकिन मैंने पहली बार देखा है, आपण पहिल्यांदा बघितलं महाराष्ट्राला असा मुख्यमंत्री मिळाला होता ज्यांचं नाव उद्धव ठाकरे आहे। त्यांच्या खिशामध्ये मी 2.5 वर्ष पेनच बघितला नाही असा मुख्यमंत्री महाराष्ट्राने बघितला आहे आणि असं सरकार आपण बघितलं आहे। खरं तर मला अभिमान आहे, या ठिकाणी देवेंद्रजींच्या सरकारने ज्या पद्धतीने काम केले होते ते साऱ्या कामाला बदल करण्याचं काम या मधल्या सरकारच्या काळात झालं। आणि खरं तर मला अभिमान आहे, आज देवेंद्रजी एकनाथजीचं सरकार आलं आणि ज्या दिवशी 9 मार्चला माननीय देवेंद्रजींनी बजेट मांडलं, एकनाथजी देवेंद्रजींच्या सरकारने बजेट मांडलं, मी बघत होतो विरोधी पक्षाचे आमदार किंचित चेहरे करून त्या ठिकाणी बसले होते। असं बजेट माननीय देवेंद्रजींनी महाराष्ट्राला दिलं। एकदा जोरात टाळ्या वाजवून महाराष्ट्राच्या सरकारचं आपण अभिनंदन केलं पाहिजे। मला अभिमान आहे, मला अभिमान आहे। औरंगाबादला संभाजीनगर, उस्मानाबादला धाराशिव आणि परवा अहमदनगरला अहिल्यानगरचं नाव आपण जरा जोरात टाळ्या वाजवून सरकारचं कधी जीवनाचा विचार केला नव्हता, पण माननीय शरद पवार साहब ने और अजीत पवार साहब ने कहा है, मोदी माननीय अमित भाई, कि हम कभी भी संभाजीनगर नहीं कहेंगे, हम औरंगाबाद ही कहेंगे। ये शरद पवार साहब कहते हैं और इस प्रकार की बातें इस महाराष्ट्र में हो रही है। महाराष्ट्र का राजकारण, महाराष्ट्र की राजनीति को दंगे में बदलने का काम अपोजिशन पार्टी करती है। खरं तर देवेंद्रजींनी आणि अमित भाईनी राजेशाही थाटामध्ये चालणाऱ्या लोकांना आता रस्त्यावर आणलेलं आहे आणि पवार साहेबांचा तर पावरच संपला आहे। आज तर त्यांचा वर्धापन दिवस आहे, पण वर्धापन दिवस कशाचा आहे? ज्या पक्षाचं राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता गेली त्या पक्षाचा वर्धापन दिवस आहे। आणि खरं तर परवा मला या ठिकाणी वाईट वाटतं की आता पवार साहेबांनी षड्यंत्र शुरू किए हैं देवेंद्र जी ना बदनाम करने के लिए, देवेंद्र जी को बदनाम करने के लिए षड्यंत्र चालू कर दिए। कभी जब सरकार के बाहर जाते पवार साहब जेव्हा जेव्हा सरकारच्या बाहेर गेले
तेव्हा तेव्हा त्यांना ओबीसी दिसतो, त्यांना मराठा आरक्षण दिसतं, त्यांना धनगर समाजाचं आरक्षण दिसतं. जेव्हा जेव्हा पवार साहेब सरकारच्या बाहेर गेले तेव्हा त्यांनी आता काय चिंता व्यक्त केली, तर मुस्लिम आणि ख्रिश्चनाची चिंता व्यक्त केली. आता मला चिंता वाटत आहे मुस्लिमाचं काय होईल, ख्रिश्चनाचं काय होईल. अरे बाबा, 5 वर्ष देवेंद्रजी तिकडे, मोदीजी, अमित भाई आहे, एकही मुस्लिमाचा दंगा करण्याचं काम मागच्या सरकारमध्ये झालं नाही. पण शरद पवार सरकारच्या बाहेर जाता बरोबर या महाराष्ट्राला पेटवण्याचं आणि देवेंद्रजीला बदनाम करण्याचं काम करताय. तुम्ही हे षडयंत्र हाणून पाडणार आहे की नाही पाडणार आहे? तुम्ही षडयंत्र हाणून पाडणार आहे की नाही? आपल्या सर्वांना षडयंत्र करून पाडायचं आहे. आणि खरं तर मला अभिमान है माननीय अमित भाई, हमने 288 विधानसभा में और 48 लोकसभा में सारे इलेक्शन इंचार्ज हमने डिक्लेयर कर दिए हैं और हमारे सारे बूथ तक हमारे कार्यकर्ता जा रहे हैं. भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता छत्रपति शिवाजी महाराज के मावड़े जैसा काम कर रहा है. जिस प्रकार से छत्रपति शिवाजी महाराज के समय मावड़े काम करते थे, उस समय हमारा कार्यकर्ता घर घर जा रहा है. लोकमान्य तिलक, वीर सावरकर जी की भूमिका लेकर, उन भूमिका में सबको साथ लेकर घर घर जाने का, उनका विचार पहुंचाने का काम कर रहा है. और मुझे इस बात का अभिमान है कि आने वाले दिनों में हमने जो संकल्प किया है 3 करोड़ घर में जाने का, वो संकल्प भी हम पूरा करेंगे. निश्चित रूप से मैं आपको बहुत जवाबदारी से कहता हूं कि अभी अभी हमने अभियान चालू किया था. धन्यवाद मोदी जी, धन्यवाद मोदी जी के इस अभियान में जिन्होंने गरीब योजना का संकल्प लाभ लिया है, जिन्होंने गरीब योजना का लाभ लिया है. 2 करोड़ लोग मोदी जी को धन्यवाद मोदी जी करके लेटर लिखने का एक अभियान हमने चलाया. 65 लाख लोगों ने अभी तक लेटर लिखा है और मोदी जी को बधाई दी है, मोदी जी की धन्यवाद व्यक्त की है. और हमारे पूरे महाराष्ट्र में हमारा जो अभियान है, हर बूथ पर 25 युवा कार्यकर्ता जो 18 से 25 साल वाला है, जो युवा वॉरियर्स है, जो हम युवा वॉरियर्स कहते हैं, वो पूरे अभियान को लेकर घर घर जा रहा है. निश्चित रूप से 30 जून तक महाराष्ट्र के हम 3 करोड़ घर में जाने का हम निश्चित रूप से काम कर रहे हैं. जो भारतीय जनता पार्टी को चाहता है लेकिन हमारे पार्टी में आज बूथ पे आता नहीं है, कोई कारण से नहीं आता है, लेकिन फ्रेंड्स ऑफ बीजेपी के माध्यम से मोदी जी के फ्रेंड्स बनाने के लिए हमने जो योजना बनाई, मोदी जी के मित्र, उस मित्रता के योजना में फ्रेंड्स ऑफ बीजेपी में हमने बहुत सी योजना बनाई. उस योजना में भी बहुत से लोगों ने अपना उसमें नोंदणी की है. या हमारे महाराष्ट्र में बूथ सशक्तिकरण अभियान भी जोरों से चालू है और निश्चित रूप से हम वो काम पूरा करेंगे. अब तो मुझे इस बात की चिंता है, अमित भाई का दौरा जब जब लगता है तो 3 दिन पहले महाराष्ट्र में विचार मंथन होता है कि अमित भाई क्या करने वाले, और जाने के बाद 7 दिन हमारे निकल जाते हैं. आपका एक दौरा 10 दिन महाराष्ट्र में बीजेपी को आगे लेके जाता है. रही सुई बात हमारे देवेंद्र जी और एकनाथ जी कर लेते हैं. तो निश्चित रूप से मैंने आपको विनती की थी और 1 महीने में मैं विनती करता हूं माननीय अमित भाई को, आप सबकी ओर से विनती करता हूं, महीने में एक बार अमित भाई आप अगर महाराष्ट्र में आएंगे तो महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी का सुपड़ा साफ हो जाएगा. निश्चित रूप से हमारी विनती आप मान्य करेंगे. इतने ही मैं यहाँ पर बात रखूंगा, मुझे पास समय नहीं है, बहुत सी बातें आपको कहनी थी, लेकिन आज महाराष्ट्र में आए हैं, 50,000 लोगों ने आपका स्वागत किया है. निश्चित रूप से आगे भी हर महीने महाराष्ट्र में आकर हमें आशीर्वाद दीजिए. हम निश्चित रूप से भारतीय जनता पार्टी का हर कार्यकर्ता देश की मोदी जी की सरकार को हर घर तक पहुंचाएगा, हर घर तक जाएगा. और 2024 में हमने संकल्प दिया है, भारतीय जनता पार्टी और शिवसेना के नेतृत्व में हमारे 45+ खासदार यहाँ चुन के आना चाहिए, मेंबर ऑफ पार्लियामेंट चुन के आना चाहिए, 200+ विधायक चुन के आना चाहिए. निश्चित रूप से आपका ये संकल्प हम पूरा करने का प्रयास करेंगे. इतना ही कहकर मेरे 2 शब्द समाप्त करता हूं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.